या बालगोपालांना खरं तर खूप वेळ झालाय, पण सर्व दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या पूर्ण पनवेल तालुक्याच्या टीमच्या वतीने। आणि सर्व पदाधिकारी खूप चांगलं नियोजन केलं। युट्यूब हैदरावाले, मंडपवाले, सर्व आमचे पदाधिकारी, महिला वर्ग, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष जवळजवळ 1.5 तास या ठिकाणी थांबले आणि या पथकाने देखील खूप वेळ लावला त्या हिशोबाने। तर कम से कम इथे 30 पथकाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि खरंच मनसेला मानणारा हा मोठा युवा वर्ग आहे। हा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये भरघोष मताने मनसेला निवडून आणणार आहेत। आम्ही आपण बघितलं असेल, एक मोठी ट्रॉफी होती, त्याच्यानं सन्मान चिन्ह मोठा होता आणि जे काय आर्थिक दृष्ट्या असतं जे आम्ही टाकलेलं आहे ते देतो त्यांना। आणि मोठा एक उत्सव व्हावा, मनसेमय व्हावा, यासाठी आमचा हा प्रयत्न असतो। संदेश आणला होता की महिलांवर होणारा अत्याचार हा थांबवला पाहिजे। तर हा थांबवण्यासाठी जेव्हा पण आम्हाला कॉल येतो मनसे म्हणून, तेव्हा आम्ही घरात घुसून एकेकाला मारत असतो आणि याच्या पुढे देखील आम्ही ठोकणार। असे अत्याचार होणाऱ्यांना सोडणार नाही मनसे। आणि तुम्ही बघा, मनसे ही ग्राउंड लेवलनी काम करत असते, रस्त्यावर उतरून करत असते। जर जनता आता आमच्यावर भाविक झाली आणि होणारच, तर आम्ही जनतेला न होणारं काम हे करून दाखवू। जनतेला माहित आहे की मनसे हा नेहमी रस्त्यावर उतरून काम करत असते आणि जनतेला जे पाहिजे, ज्यांच्या मनामध्ये आहे, जे होत नाही, जे कायदे कानून किंवा जे कामं होत नाही, गटर रस्ते जे पण काय असतील, हे मनसेमधून तुम्हाला एवढंच चांगल्या पद्धतीने नियोजन पद्धतीने बघायला भेटेल। खरं तर आमचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदासजी पाटील, उपतालुकाध्यक्ष मुंगाजी यांच्या नेतृत्वात मला असं वाटतं राजसाहेबांनी ज्यावेळेस दहीहंडी हा उत्सव याच्यावरती बंदी घातली होती, तेव्हा ह्या बहादूर लोकांनी अतिशय या उत्सव